नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री अण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या खेळाडूंचं नेत्रदीपक यश। सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ईश्वरपूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर संचलित श्री अण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा 2026 शिक्षण महर्षी श्री अण्णासाहेब डांगे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त उत्साहात पार पडल्या। या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 400 खेळाडूंनी सहभाग घेतला। या स्पर्धेत कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या कुस्ती व मल्लखांब केंद्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केलंय। वैयक्तिक गटात 18 वर्षाखालील मुलांच्या गटात मयूर गावडे यानं रौप्य पदक पटकावलं। सांघिक गटातील खेळाडू असे आहेत 18 वर्षाखालील मुले आज्ञेश मुळशीगीकर, अथर्व कोळी, विज्ञान तमायचे, पृथ्वीराज आरागे, हर्षवर्धन गावडे, मयूर गावडे। 16 वर्षाखालील मुली अशा आहेत अनुपमा पाटील, मुक्ता धनगर, काविशी कुंभार, अमृता पाटील, निशिगंधा आंबी, भूमिका पाटील। याशिवाय इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या पैलवान अभिजित वीरेंद्र यादव याचाही विशेष सत्कार करण्यात आला। स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या सर्व खेळाडू व पैलवान अभिजित वीरेंद्र यादव यांचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा सहकार महर्षी गणपतराव पाटील दादा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, प्रशिक्षक संजय देबाजे, चंद्रशेखर कलगी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेच्या व परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।